व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 2-3 मित्र बसलेले असतात, छोटे छोटे लहान लहान वयाचे, म्हणजे 5-7 8-10 वर्ष वगैरे वय असेल त्यांचं, आणि त्यांच्यामुळे गप्पा चालू आहेत. ते एक वर्ग म्हणतं की माझे बाबा सुपरमॅन आहेत, म्हणजे ते गच्चीवरून उडी मारतात, इथून उडी मारतात आणि माझ्या आजोळी जाऊन पोहोचतात डायरेक्ट पुणे. दुसरा म्हणतो की अरे हे तर काहीच नाही, माझे बाबा ह्याच्यापेक्षा डेंजर आहे, ते नदीत उडी मारतात आणि नळातून बाहेर येतात. असलं काहीतरी हे तोडं बोलत असतात. आता यावर कोणी विश्वास ठेवू शकतं का की हा असं घडेल म्हणून? नाही ना. अशाच प्रकारची काहीतरी वायफळ बडबड उद्धवजी सातत्यानं करत आलेले आहेत. सातत्याने यासाठी आम्ही म्हणत यासाठी आहोत कारण आता सुद्धा ते जे बोलतात ते बालिशच वाटतं. आणि हा बालिशपणा आत्ताचा नाहीये, हा बालिशपणा आधीपासूनचा आहे. कसा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो. पण कुठेतरी असं वाटतं ना की वय वाढलं ना थोडं की आपण पोक्त झालेलो आहोत, किमान असं समोरच्याला वाटायला पाहिजे. आपण झालो जरी नसलो तरी किमान तसं समोरच्याला वाटलं तरी पाहिजे ना. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर कधीच असं वाटत नाही की हा माणूस मॅच्युअर झालाय म्हणून. काय म्हणजे दुर्दैव आहे बघा, आपल्या भाषणांनी ज्यांनी जग जिंकलं, जग गाजवलं अक्षरशः, आजही त्यांची भाषणं युट्यूबवर जर बघितली तर ऐकत बसावं वाटतं, ऐकत राहावं वाटतं. असे ते बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे कुठे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे कसे बालिश आहेत याचा थोडासा आढावा घेऊया. कारण काय आहे की हे स्वतःला ब्रह्मांडातले तिन्ही त्रैलोक्याचे बेस्ट सीएम म्हणून घेतात, महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात. पण हे खरंच आहेत का? यांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही, हे महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात स्वतःला. हे हास्यास्पद वाटत नाही का? आम्हाला तर वाटतं बाबा, बाकी कोणाला वाटो अथवा न वाटो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्धव ठाकरे यांचा हा जो बालिशपणा आहे हा आत्ताचा नाही आहे, हा सुरुवातीपासूनचाच आहे. तर तो बालिशपणा तुम्हाला दाखवण्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी 25-30 सेकंदांची ही क्लिप बघून घ्या की आपण कसं कसं काम करत आलेलो आहोत आणि भविष्यातही आपल्याला असंच जोमाने काम करायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओमध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, तुमच्या जीपे फोनपे वर दिलेल्या योगदानाचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. चला मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते कधी असे समोरासमोर फेस टू फेस आलेच नाही. त्यांचा तो 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा केवळ फेसबुक लाईव्ह मध्येच गेला. फेसबुकवर यायचं आणि लोकांची करमणूक करायची, येऊन जाऊन कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्यायचा. सगळेजण करतच होते, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे हो. बरं, अनेक जण म्हणतात की हा आज तू उद्धव ठाकरेवर टीका करतो बेटा, तेव्हा जर उद्धव ठाकरे नसते कोरोनामध्ये तर आज तू बोलायला इथं नसतास, असं म्हणतात काही जण कमेंटमध्ये. एका प्रश्नाचं उत्तर द्या, जे गेले त्यांचं काय हो? ते कोणामुळे गेले? एवढे जर तुमचे उद्धव साहेब एवढे महान आहे, ब्रह्मदेव आहे की ज्यांच्यामुळे आज मी जिवंत आहे, तर मग जे गेले
ते कोणामुळे गेले? थोडं लॉजिकल बोलत जा रे. काय आहे ना, प्रत्येक जीवाला स्वतःची काळजी असते. मला स्वतःला 2दा संसर्ग झाला होता. मी 2 वेळा आयसोलेशन मध्ये होतो. का? त्याचं कारण असं आहे की आम्ही भटकत होतो बाहेर. भटकत होतो म्हणजे डिंग्या मारत हिंडत नव्हतो. तर रस्त्यावर जे गोरगरीब आहेत ना, त्यांना जेवण पुरवणे, रात्री त्यांना झोपण्याची व्यवस्था करून देणे, चादरी पुरवणे, हे असली कामं करत होतो. त्यांना चटणी, भाकरी, पोळी जे काही जमेल तसं, जिथून मिळेल तसं उपलब्ध करून देणे, ही असली कामं चालू होती आमची. त्यामुळे 2दा संसर्ग झालेला आहे. बोलायला काय जातं लोकांना? लोक काही बोलू शकतात. वस्तुस्थिती काय आहे ना, ते आधी जाणून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्यावी माणसानं. असो, हरकत नाही. आम्ही हे मनावर घेत नाही. त्याचं कारण असं आहे, बोल हाती चले बाजार, कुत्ता भुके हजार. आपल्याकडे ती म्हणच आहे तशी. त्यामुळे कोण काय बोलतंय याकडे, म्हणजे कोण काय टीका करतंय, नकारात्मक बोलतंय, त्याकडे लक्ष न देता जे आपल्या सोबत सकारात्मक आहे, जे सकारात्मक बोलतात आपल्या बद्दल, त्यांनाच विचारात घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. हा आमचा फोकस आहे. तर उद्धव ठाकरे कोरोना काळामध्ये फेसबुक लाईव्ह यायचे आणि अजब काहीतरी ते बोलले होते एकदा की शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करता येऊ शकतं का, यावर माझा विचार चालू आहे. मध्ये अख्खं जग हसलेलं आहे ह्या विषयावर. अख्खं जग हसलंय शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम. आता उद्धव ठाकरे स्वतः वर्क फ्रॉम होमच आहेत आता 2029 पर्यंत तरी किमान. मग आता ते वर्क फ्रॉम होम मातोश्री 2 मधून करतात का लंडनच्या मातोश्री 3 मधून करतात, हेच बघायचंय फक्त. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अनेक जण असं म्हणतात की अशात भारतीय जनता पक्षापासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे असं काहीतरी बोलायला लागलेले आहेत म्हणून. नाही, जेव्हा युती होती तेव्हा सुद्धा ते असंच काहीतरी बोलायचे, फक्त हे नोटीस मध्ये नव्हतं. त्याचं कारण असं आहे की तेव्हा सोशल मीडिया हा इतका प्रभावी झालेला नव्हता. एक अत्यंत जुनी व्हिडिओ क्लिप त्यांची हाताला लागली आणि हसून हसून आम्ही सगळेजण वेडे जाऊ आणि आम्हाला असं वाटलं की हा आनंद तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला पाहिजे. तर आता पहिले ही उद्धवजींची छोटीशी व्हिडिओ क्लिप बघून घ्या, मग त्यावर थोडंसं बोलूया. एक ठिकाणी मला माहिती आहे की विहिरीला पाणी असतं, पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी तुमच्या पिकाला देऊ शकत नाही. बरोबर आहे ना? माझे सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलंय. वीज तर देईनच, पण जोपर्यंत वीज देता येणार नाही तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईल. ते उपकरण तुमच्या बैलाच्या साहाय्याने चालेल आणि त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा पंप, कृषी पंप हा त्या ऊर्जेने चालेल आणि वीज नसताना सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाला पाणी त्या पंपाच्या माध्यमातून देऊ शकाल. तुमचाच कृषी पंप. आलं ना हसू? म्हणजे उद्धवजी यांचं म्हणणं असं आहे की विजेचा जो प्रश्न आहे ते तो सोडवणार. कसा सोडवणार? तर ते एक नवीन यंत्र विकसित केलेलं आहे त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि ते यंत्र ते शेतकऱ्यांना देणार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? ते यंत्र घ्यायचं आणि बैलगाडी खाली लावायचं. मग बैल जसे जसे चालतील तशी तशी विजेची निर्मिती होत राहील. म्हणजे मग विजेचा तुटवडा संपेल. कुठल्या कुठे? अरे सायन्स फिक्शन. हॉलिवूडचा एखादा मोठ्यातला मोठा रायटर स्टीव्हन स्पीलबर्ग सुद्धा असा विचार करणार नाही. असा विचार उद्धवजी करतात. मग आता प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष झाली बोलून की बैल वीज निर्मिती करणार असं यंत्र उद्धवजी आणणार होते, ते कुठे आहे? का बैल तयार नाही ते यंत्र वापरायला? आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की बाबा कोळशापासून वीज निर्मिती होते, पाल्यापासून वीज निर्मिती होते. हे बैलांपासून वीज निर्मिती करणार होते. काय बोलावं, कसं बोलावं या माणसाबद्दल? हे चक्रावून टाकणारी विधानं असतात यांची अनेकदा. आपण स्वतः आपल्याच बोलण्यामुळे अडचणीत येत आहोत. एवढी सुद्धा यांना जाणीव नसावी याचं कमालीचं आश्चर्य वाटतं.
बरं तेव्हा तर वंदनीय बाळासाहेब हयात होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याकडून संभाषण कौशल्य काहीच घेतलं नाही. भाषण करत असताना कसं करावं, कोणते मुद्दे मांडायला हवेत, कसे मांडायला हवेत, आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामध्ये कधीच असं ते बोललेले नाहीये की शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम, बैलगाडीपासून वीज निर्मिती करूया, कधीच नाही. किंवा राज ठाकरेंच्या भाषणात सुद्धा असं कधी ऐकिवात नाहीये, किंवा राज ठाकरे पण असं कधी बोललेले आठवत नाही. पण उद्धव ठाकरे बोलायला लागले की धडकीच भरते मनामध्ये की आता काय नवीन संशोधन येणार आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वडापाव सैनिकांना आणि उद्धवजींना आमचा प्रश्न आहे की तुम्ही जे यंत्र विकसित केलेलं होतं, बैलगाडीपासून किंवा बैलांच्या चालल्यापासून वीज निर्मिती करणारं, त्याचं पुढे काय झालं हे कृपा करून सांगा. कारण अनेक जणांना अजूनही विजेची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. जर खरंच अशी यंत्रणा तुम्ही तयार केलेली असेल तर अनेक शहरातले लोक आपल्या 4 व्हीलर विकून टाकतील आणि बैलगाड्या घेतील. हो ने यानं बघा ना, पेट्रोलची बचत होईल, इन्शुरन्सचा काही प्रॉब्लेम नाही, फार फार तर काय चाऱ्याची व्यवस्था करावी लागेल, ती होऊ शकते. त्यात बेनिफिट, बैलगाडीतून जायचं, खाल्लेलं पचेल लगेच, ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं, वीज निर्मिती होती बॉस, म्हणजे किती बचत होतीये. तर उद्धवची कळकळीची विनंती आहे तुमच्याकडे, ते जे बैलगाडीपासून बैल चालल्यानंतर जे वीज निर्मिती होणारं यंत्र होतं जे तुम्ही बोललात, ते लवकरात लवकर फक्त ग्रामीण भागात नाही, शहरी भागात सुद्धा द्या. खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वाटल्यास त्यासाठी एखादी कंपनी स्थापन करा. तुम्हाला या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार सुद्धा मदत करू शकतं. वाटल्यास तर एकदा देवेंद्रजींशी बोलून घ्या या विषयावर की राज्य सरकार या स्टार्टअपसाठी काही करू शकतं का. आणि अपेक्षा करतो की लवकरात लवकर हे यंत्र बाजारात येईल आणि तुमच्याच कंपनी मार्फत येईल, ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड करू, आणि समस्त महाराष्ट्र हा लख प्रकाशाने उजळून निघेल. कारण सगळ्यांकडे तेव्हा भरपूर प्रमाणात वीज असेल. मग हे लाईटचे मीटर वगैरे झंझटच नको, हे विजेचे खांब वगैरे सगळे पाडून टाकू आपण, काही गरज नाही याची आपल्याला. तेव्हा लवकरात लवकर ते विजेचं यंत्र बाजारात आणा, एवढीच कळकळीची विनंती. मित्रांनो, या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स हा तुमच्या प्रतिक्रियासाठी नेहमीच आतुर असतो. तेव्हा सुरुवात करा कमेंट करायला. हसून झाला असेल तर, नाहीतर आधी हसून घ्या आणि मग कमेंट करा. जाता जाता छोटीशी विनंती परत एकदा, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांसाठी आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणासाठी आपण व्यवस्था करत आलेलो आहोत. त्याचीच झलक तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितली. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण काम करतोय. 19 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत. आपण अनेक गरजू गोरगरीब शेतकरी जे आहे, जे बळीराजा जगाला जगवतात, जगाला खाऊ घालतात, त्यांच्यासाठी किराणा सामानाचे किट्स वाटले होते. यावेळी आपल्याला जास्तीचे किट्स वाटायचे आहे. काम खूप मोठं आहे, त्यामुळे विनंती आहे मित्रांनो, तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची डिजिटली डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचा एक एक रुपया या सत्कर्मामध्ये लागणार. आपण केलेलं कर्म आपल्या पाशीच येतं. आपण एखाद्याचं भलं दिलं तर आपलं भलंच होणार आहे. हा नियतीचा फेरा आहे, यातून कोणीच चुकलेलं नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक राहून प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि त्या गरजूंसाठी मन मोठं करून पुढे या, एवढंच आवाहन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह
मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम